तुला एक गंमत सांगायची याची. मला आठवलं त्या गाण्याची एक स्टोरी आहे की जेव्हा हे लता मंगेशकरांच्या आवाजात गाणं रेकॉर्ड होणार होतं तेव्हा तिथे किशोरदा, पंचमदा सगळीच मंडळी होती. तर हे गाणं जेव्हा रेकॉर्ड होणार होतं त्याच्या आधी पंचमदांनी किशोर कुमारने सांगितलं होतं की हे गाणं वेल व्हॉईसमध्ये तुलाच म्हणायचं आहे. तर तो म्हणे माझ्या आवाक्याबाहेरचं आहे म्हणे गाणं. तर त्यांनी सांगितलं नाही म्हणे आता वेळेवर कुठून मी आता दुसरा गायक आणू, हे गाणं तुलाच म्हणायचं म्हणे. तर त्यांनी मग सांगितलं असं की पंचमदाला हरितुरे करायचे ते किशोर कुमार. तर त्यांनी सांगितलं अरे एक काम कर, तू लता मंगेशकरांच्या आवाजात तू गाणं रेकॉर्ड कर आणि नंतर मी पाहतो. आणि नंतर मग हे गाणं दीदींच्या आवाजात रेकॉर्ड झालं. त्यानंतर 7 दिवस त्यांनी ऐकलं किशोरदांनी, म्हणजे किशोर कुमारने हे गाणं. आणि त्याच्यानंतर त्यांनी ते गाणं म्हटलं, त्यांनी गाणं रेकॉर्ड केलं आणि त्याची स्वतःची शैलीमध्ये अगदी सुंदर गाणं तयार झालं. हा किस्सा फार मजेशीर आहे.